अजून एक गोष्ट आहे की आजकाल निगेटिव्ह एनर्जीज किंवा करणीबाधा हा जो प्रकार होतो आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? आपण पॉडकास्टच्या माध्यमातून काही लोकांना सांगू शकतो का की ही गोष्ट खरी आहे, खोटी आहे का अंधश्रद्धा आहे? ॲज पर द माय एक्सपिरियन्स या गोष्टी खऱ्या आहेत. की एक काळ होता की मी या गोष्टी मानत नव्हतो वैयक्तिक, कारण मी ज्या फील्डमधून आलो, मी लॉमधून आलेलो आहे. मी काय असा अडाणी माणूस नाही की पटकन काहीतरी करायचे, तंत्रमंत्र छूमंतर करायचे म्हणून. मी ग्रॅज्युएशन करून लॉ केलेलं. माझा साहजिकच या गोष्टीवर विश्वास नाही, पण एक्सपिरियन्स माणसाला ते विश्वास ठेवायला भाग पाडतात त्या गोष्टी. जे काही एक्सपिरियन्स आमच्या घरामध्ये आले, जे माझ्या घरामध्ये वैयक्तिक माझ्या आले, त्याच्यानंतर मला विश्वास ठेवणं भाग पडलं की सगळं आहे. क्वालिफाईड वडील होते माझे, पण ज्या गोष्टी झाल्या घरावर, जे प्रकार झाले, खात्री पटली की ही नकारात्मक ऊर्जेचाच खेळ आहे संपूर्णपणे. आणि प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे. आता उगीच म्हणण्यात अर्थ नाही की आता समजा तुमचं एखादं डिसिजन चुकलं कुठलं तर, माझ्यावर कोणतरी करणी केली, भानामती केली, नामुक केली, अजिबात नाही. तुमचं 2-3 वर्ष ऑब्झर्वेशन पाहिजे घरावर. तुमची घरची देवपूजा बंद असेल, इच्छाच होत नसेल तुम्हाला पूजा करायची, तर लक्षात घ्यायचं की काहीतरी नकारात्मक झालेलं आहे. आणि काय गावाकडे जाणं होत नसेल, गावचा कुलाचार होत नसेल, डेफिनेटली गावच्या शेतीची एन्जॉयमेंट म्हणजे तुम्हाला त्या पिकातले 10 रुपये सुद्धा मिळत नाहीत, फक्त नाममात्र शेती आहे तिथे म्हणायला समजायचं काहीतरी नकारात्मक. तुम्ही शेतीमध्ये पैसे घातले, समजा 5 लाख घातले, 5 लाख डुबले, त्याच्यातून इन्कम 0 रुपये, समजायचं काहीतरी नकारात्मक. या गोष्टींचा अभ्यास प्रत्येक घरानं जर महाराष्ट्रामधल्या केल्या